नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 6 जानेवारी 2025. तर आजचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करू शकतात, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण या व्हिडिओचा फायदा होणार आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. भारताने महिला हॉकी ज्युनियर एशिया कपचे विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024चे उपविजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे चीन. भारताने चीनला हरवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओमानमध्ये. प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था नवीन इमारतीची पायाभरणी कुठे करण्यात आलेली आहे? कोणतं केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची नवीन इमारत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था नवीन इमारतीची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची नवीन इमारतीची पायाभरणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचं 116व्या वर्षी निधन झालेलं असून ती महिला कोणत्या देशाची होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जपान या देशाची महिला होती. आणि त्या महिलेचं नाव काय आहे? टोमिको इटोका. टोमिको इटोका. आणि त्यांची गिनीज बुक ऑफ मध्ये सुद्धा नोंद केलेली आहे. सर्वाधिक वयोवृद्ध महिला असणारी इथं निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. ग्रामीण भारत महोत्सव 2025चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 8. 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओडिसामध्ये आयोजित केली जाणार आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट घ्या. ओडिसामध्ये कुठे? भुवनेश्वर येथे आयोजित केली जाणार आहे. आणि 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 दरम्यान हिचं आयोजन केलं जाणार आहे. आणि त्याची थीम आहे विकसित भारतासाठी विदेशी भारतीयांचे योगदान. ही 9 जानेवारी 2015 येथून दक्षिण आफ्रिकेतून, म्हणजे महात्मा गांधींचं ज्यावेळेस भारतामध्ये आले होते त्यावेळेस 9 जानेवारी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधींचं भारतात परतल्याबद्दल भारतीय साजरा केला जातो. हा 17वा भारतीय प्रवासी दिवस 2023 मध्ये कुठे आयोजित केला होता? इंदूर, मध्य प्रदेशमध्ये आयोजित केला गेलेला होता. आणि हे कोणता आहे? 18वा कुठे आयोजित केला जाणार आहे? ओडिसामध्ये भुवनेश्वर येथे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिली कोस्टलाईन वेल्डर्स पक्षी गणना कुठे सुरू होणार आहे? कोणची कोस्टलाईन वेल्डर्स पक्षी गणना? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक गुजरातमध्ये. गुजरातमध्ये याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट घ्या. भारतात प्रथमच किनारी आणि वेडर म्हणजेच लांब पायांचे पक्षी यांची गणना केली जाणार आहे. कोणते? लांब पायांचे पक्षी. त्याचा दिनांक कधी? 3 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान याची जनगणना केली जाणार आहे. याच्यामध्ये गुजरात सरकार आणि गुजरात पक्षी संवर्धन सोसायटी म्हणजेच BCSG 25 वर्षे जुनी असणार आहे. आणि त्याचं ठिकाण कुठं आहे? जामनगरमधील मरीन नॅशनल पार्क आणि सागरी अभयारण्य. त्याच्यामध्ये गुजरातमधील सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी अभयारण्य हे भारतातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 10. द इनसाइड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनुप कुमार यादव. प्रश्न क्रमांक 11. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेयर ऑफ द सिरीजसाठी निवड झालेली
आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 12. भारत देश जागतिक पातळीवर कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत हा तिसरा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. केरळमध्ये नुकताच झालेल्या राष्ट्रीय तबलाबाजीत उपविजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? कोणची तबलाबाजी स्पर्धा, याच्यामध्ये उपविजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आपलं महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14. जसप्रीत बुमराह यांनी बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत सर्वाधिक किती बळी घेऊन हरभजन सिंग यांची विक्रमाची बरोबरी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 32 बळी घेऊन हरभजन सिंगची बरोबरी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. ऑस्ट्रेलियाने ICC स्पर्धांमध्ये किती वेळा अंतिम फेरी गाठताना भारताचा विश्वविक्रम मोडला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 वेळेस. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय खो खो संघाचा ओडिशा सरकारकडून देण्यात येणारा प्रायोजक हे कोणत्या कालावधीसाठी असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 दरम्यान यांचं आयोजन होणार आहे. प्रश्न क्रमांक 17. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ द फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जो बायडन, पूर्व राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक समोरचा 18. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 वेगवेगळ्या सेना देशांमध्ये कसोटीत मालिकावीर ठरणारा कोणता खेळाडू पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 19. यंदाच्या बॉर्डर गावस्कर चषक विजेता कोणता देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया हा ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 15 देश या सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 21. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये होत असलेला उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 22. यावर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याला कधीपासून सुरुवात होणार आहे? त्याचं उत्तर आहे 13 जानेवारी 2025 पासून. प्रश्न क्रमांक 23. नुकतेच निधन झालेले डॉक्टर चिदंबरम हे कोण होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ते कोण होते? अणुशास्त्रज्ञ होते. प्रश्न क्रमांक 24. डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांनी खालीलपैकी कोणत्या पदावर कार्य केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये संचालक पदावर काम केलेलं आहे. अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्ष पदावर सुद्धा त्यांनी काम केलेलं असून अणुऊर्जा विभागाचे ते सचिव देखील राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25. डॉक्टर राज चिदंबरम यांना कोणत्या वर्षी भारताने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1975 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. आणि समोरचा आहे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना 1999 मध्ये सन्मानित करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या राज्य सरकारकडून राष्ट्रीय खो खो संघाला 3 वर्षासाठी प्रायोजित घेण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा. ओडिशाला खो खो संघातील 3 वर्षासाठी प्रायोजकत्व देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करू शकतात. धन्यवाद.